एक लग्न असेही भाग 26वा. लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले समीरचा छोटा ॲक्सिडेंट झालेला. नताशा शरूची माफी मागते आणि आता पुढे. घड्याळात दुपारचे 4 वाजत आले होते. डिस्चार्ज भेटणार म्हणून शर्वरी सगळं आवरून बसलेली. उरलेली डिस्चार्जची प्रोसेस रोहन पूर्ण करत होता. ती अजूनही शॉकमध्ये खिडकीतून बाहेर पाहत होती. एवढ्यात रोहन आला. चला निघायचं ना? हो झालंय आवरून, चला म्हणत तिने शेवटचं फिरून काही राहिले तर नाही ना याची खात्री केली आणि तिघे घरी जायला निघाले. घरी पोहोचले तेव्हा 5 वाजले होते. समीर आणि रोहन बोलत सोफ्यावर बसले होते. थोडा वेळ थांबून तो निघू लागला. बरं चल समीर, मी निघतो. शर्वरी चल बाय. शर्वरी म्हणते, थांबा ना ब्रो, कॉफी ठेवली आहे, ती तरी घेऊन जा. रोहन म्हणतो, बरं दे. आणि समीर, आता 2 दिवस ऑफिसला नको जाऊ, नीट काळजी घे स्वतःची. हो मी नाही जाऊ देणार आहे, ही घ्या कॉफी म्हणत त्यांना कॉफी देऊन तीही तिथेच बसली. रोहन सांगतो, बरं का समीर, 15 दिवसांनी दिवाळी आहे तर तिकडेच या, एकत्र साजरी करू आपण. हो चालेल ना, समीर म्हणाला. कॉफी संपताच रोहन निघून गेला. शर्वरी डोअर लावून आली आणि समीर बेडवर जाऊन बसला. शर्वरी काही अंतरावर बेडवर बसली आणि बोलू लागली, समीर, समायराचं खूप वाईट वाटते नाही? कसं होणार तिचं? आपल्याला काय करायचे? तसाही नताशाने किती त्रास दिलाय तुला, तिचं ती पाहून घेईल. समीर हे मनापासून म्हणत नव्हता, पण काही ऑप्शनही नव्हता. ती सांगते, अरे पण त्या समायराचा काय दोष आहे ना, किती निरागस आणि क्यूट आहे रे ती. तो म्हणतो, हो पण आपण का विचार करतोय हा? तुला माहीत आहे ना, ती मला त्या दिवशी भेटली तेव्हा मला म्हणत होती, समायराला सांभाळशील का? मग तू काय म्हणालास? ती विचारते. तो सांगतो, मी काय म्हणणार होतो, मी म्हणालो शर्वरीला एवढा त्रास दिला आहेस, ती का तयार होईल यासाठी? जाऊ दे ना, तिचं ती पाहिल. तसेही तिचे रिलेटिव्ज असतीलच ना, आणि हा विषय इथून पुढे आपल्यात नको. तिच्यामुळे आपल्यात भांडण नकोत मला. ती बोलते, बरं समीर तू आराम कर, घरात काही सामान नाही तर लिस्ट काढून ते मी घेऊन येते. दूध पण संपले रे. तो म्हणतो, अगं मग तू कशाला जात आहे? एक काम करतो, मी ऑनलाईन सामान मागवतो, तुला जावंही लागणार नाही आणि सामान पण भेटेल. ओके गुड, ती म्हणाली. दोघांनी मिळून सामानाची लिस्ट काढली आणि ऑर्डर केली. ते झालं तोपर्यंत 6 वाजत आले होते. बरं समीर, मी जेवणाचं पाहते म्हणत ती उठू लागली. थांब ना शर्वरी, माझ्याजवळ बस जरा, तो सांगतो. हो आहे, बोल ना, काय म्हणतो आहेस? ती नेहमीपेक्षा शांत झालेली पाहून तो म्हणतो, काय झालं तुला, राग आलाय का माझा? ती बोलते, नाही रे, असं का वाटतंय तुला? तो विचारतो, आल्यापासून एकदाही जवळ आली नाहीस, एवढी का शांत झाली आहे तू? खूप टेन्शन आलंय रे समीर, असं वाटतंय सगळ्या जगात मी एकटी खूप वाईट आहे. आणि सॉरी, मी अशी आईबाबांकडे निघून गेले. पण तू मला जाताना सांगायचं ना नताशाला भेटायला जातो आहे ते. तू बोलला नाही म्हणून मी तुला न सांगता गेली. 4 दिवस राहायचं आणि यायचं,
या विचाराने की तू मला न्यायला येशील, पण झालं वेगळंच. त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, ठीक आहे, जे झालं ते झालं, नको तो विषय आता, तो म्हणाला. आणि ती त्याला बिलगली. त्यानेही तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. तो आठवडा असाच निघून गेला. समीरही रिकवर होऊन नेहमीप्रमाणे ऑफिसला जाऊ लागलेला. नेहमीप्रमाणे आजही समीर शर्वरीला न्यायला येणार होता. ती आवरून बाहेर निघाली. खाली असणाऱ्या स्पेसमध्ये येते तोच एका ठिकाणी खूप लोक गोळा झालेले. तिने समोर जाऊन कोणाला तरी विचारले, काय झालं आहे? कोणाला तरी चक्कर आली आहे, एक व्यक्ती म्हणाले. ओ बापरे, म्हणत ती थोडं पुढे जाऊन पाहू लागली, तर ती नताशा. तिने कसलाही विचार न करता लोकांना साईडला व्हायला सांगितले. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला कोणाची मदत मिळते का हे पाहू लागली. एवढ्यात समीरची कार तिथे आलेली दिसली. तिथेच असणाऱ्यांच्या मदतीने तिने तिला कारपर्यंत आणलं. काय झालंय ग? समीर विचारतो. समीर, अरे ती नताशा, ती चक्कर येऊन पडली होती. तिला ॲटलिस्ट हॉस्पिटलमध्ये तरी सोडून येऊ, शर्वरी म्हणाली. हां ओके, बसव तिला पाठीमागे. तिला पाठीमागच्या सीटवर बसवून तीही तिथेच बसली. काहीच वेळात ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये आले. तिला ॲडमिट केले, पण त्यासाठी लागणाऱ्या फॉर्मॅलिटीज समीर पूर्ण करत होता आणि त्याला बराच वेळ लागत होता. शर्वरीला आता समीर रागवेल की काय असं वाटू लागलेलं. तिला डॉक्टरांनी चेक करायला आत घेतलं होतं आणि आता ती बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. डॉक्टरांनी तशी कल्पना शर्वरीला दिली. समीरला यायला वेळ लागतोय हे पाहून सहज म्हणून शर्वरी तिला पाहायला गेली. ती दुरूनच तिला पाहत होती. तोच नताशाचे लक्ष दुरून पाहणाऱ्या शर्वरीकडे गेले. ती हात जोडून तिला आत यायची विनंती करत होती. शर्वरी कसलाही विचार न करता आत गेली. तिच्या जवळ बसते. हां बोल, काय म्हणते आहेस? नताशा सांगते. शर्वरी, प्लीज मला माफ कर ग. तू अजूनही माफ नाही केलेस का मला? ठीक आहे, तू नको करू मला माफ, पण मला समायराची काळजी वाटते. यात तिचा काय ग दोष आहे? तिचं माझ्या माघारी काय होईल हीच चिंता सतावत होती. शर्वरी विचारते. हो आय नो, पण मी यात काय करू शकते? शर्वरी, मला माहीत आहे मी तुला त्रास दिला. नाही म्हटलं तरी त्याची सजा मी आजही भोगते. समायरा, तिच्यात जीव अडकलाय ग माझा. पण जाऊ दे, तू का सांभाळावं तिला? गरजवंताला अक्कल नसते म्हणून समीरला मी भेटायला बोलवलं आणि बोलून गेले, पण खरंच चुकलं. पण आज मला मैत्रीच्या विश्वासघाताची खरी शिक्षा मिळते. हे असह्य होतंय ग आता. नताशा जवळजवळ रडत होती आणि नकळत का होईना शर्वरीच्या डोळ्यातही पाणी आलं. शर्वरी, आज तू मला कसलाही द्वेष न ठेवता हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. खरंच थँक्स. मला खरंच बाकी काही नको. तुझ्या मैत्रीची गरज आहे. निदान मी जिवंत आहे तोपर्यंत तरी. शर्वरी म्हणते. एका माणुसकीच्या नात्याने तुझ्या जागी कुणी असतं तर मी तेच केलं असतं. आणि मैत्रीचे म्हणशील तर तेव्हाही होती, पण ती तू तोडलीस. बाकी तुझी मुलगी तूच बरी होऊन सांभाळशील. काही नाही होणार तुला. नताशा सांगते. पण शर्वरी, वाचण्याचे फक्त 2% चान्स आहेत. शर्वरी बोलते. आहेत ना, हे महत्वाचे. आणि कितीतरी लोक बरे झालेत. तूही होशील. असं म्हणतात प्रेमात ताकद असते. तुझ्या समायरासाठी एवढं तरी करावंच लागेल तुला. असं होईल का पण?
नताशा म्हणाली. शरू सांगते, हो नक्कीच होईल. शर्वरी प्लीज, आत्ता मला खरंच गरज आहे तुझ्या मैत्रीची. नताशा म्हणते. हो, पण मला हे सर्व एक्सेप्ट करायला वेळ लागेल. सॉरी. शर्वरी म्हणाली. नताशा म्हणते, ओके, मी जबरदस्ती नाही करणार. टेक युअर टाइम. शर्वरी, काय निघायचं नाही का? समीर विचारतो. हो सॉरी, आम्हाला निघावं लागेल. शर्वरी म्हणाली. समीर, शर्वरी प्लीज आजच्या दिवस समायराला घेऊन तुमच्या घरी न्याल प्लीज. माझं मी पाहते, पण आत्ता घरी ती माझी वाट पाहत असेल. समीर शर्वरीने एकमेकांकडे पाहिले आणि थोडा विचार करून, हो दे ॲड्रेस तू, आम्ही घेऊन जातो तिला आमच्या घरी. समीर काही बोलण्याच्या आत शर्वरी म्हणाली. तिने लगेचच ॲड्रेस दिला. खरंच खूप खूप थँक्स समीर, शर्वरी खूप थँक्स. नताशा म्हणाली. यावर समीर आणि शर्वरी काही न बोलता समायराला घ्यायला निघाले. रस्त्यावर कार धावत होती, पण कारमध्ये नीरव शांतता. समीर काही म्हणजे काहीच बोलत नव्हता आणि त्याचं असं शांत होणं तिला त्रासदायक होत होतं. त्याला राग आला असेल का? मी त्याला न विचारता तिला घरी घेऊन जाईन बोलले. बापरे, तो काय आणि कसा रिॲक्ट करणारे कोण जाणे. त्या दिवशी आधीच तो म्हणालेला, हा विषय नकोय आपल्यात. दोघेही विचारात होते. तो पत्ता शोधत ते नताशाच्या घरी पोहोचले. डोअरबेल वाजवली तर एका बाईने येऊन डोअर उघडले. कोण पाहिजे तुम्हाला? नताशा मॅम अजून आल्या नाहीत. मी पण त्यांचीच वाट पाहते. मलाही घरी जायचं आहे, पण ती बोलते तोच. मम्मी, मम्मी आली म्हणत समायरा धावतच आली, पण त्या दोघांना पाहून एकदम शांत झाली. शर्वरी सांगते, हे पहा, खरं तर तिनेच आम्हाला पाठवलं आहे समायराला घेऊन जा म्हणून. हो का? या ना आत. पण मी एकदा बोलून घेते त्यांच्याशी, कारण तसं त्यांनी मला बजावलं आहे. तुम्ही बसा ना. ती म्हणाली तसे दोघेही आत जाऊन सोफ्यावर बसले. समायरा फार दूर उभी राहून त्या दोघांकडे पाहत होती. ती बहुधा केअरटेकर होती, जी नताशाला कॉल लावून बाजूला बोलायला गेली. हाय समायरा, कम हिअर बेबी. शर्वरीने तिला हाक मारली. समीरनेही तिला खुणवताच ती त्यांच्याकडे आली. समायरा विचारते, अंकल माझी मम्मा कुठे आहे? समीर सांगतो, तिला ना आज खूप काम होतं, मग ती म्हणाली की समायराला आज तुमच्याकडे घेऊन जा. हो, आणि आमच्या घरी खूप सारे चॉकलेट्स आहेत बरं का, शर्वरी म्हणाली. तुम्ही घेऊन जा तिला, मी बोलले आत्ताच मॅडमशी. एक मिनिट, मी तिचे काही कपडे आणून देते म्हणत ती निघून गेली आणि काहीच वेळात एका छोट्याशा बॅगसोबत बाहेर आली. चला, येणार ना आमच्यासोबत? शर्वरी विचारते. हो, समायरा निरागस हसली. ते तिला घेऊन निघाले आणि ती केअरटेकरही तिच्या घरी निघून गेली. समीर आणि शर्वरी समायराला घेऊन घरी पोहोचले तेव्हा बराच वेळ झालेला. घड्याळात रात्रीचे 9:30 झालेले. फ्रेश होऊन ती पटकन किचनमध्ये गेली आणि डाळ भाताचा कुकर लावला. समायराला थोडं खायला घालून होईपर्यंत कुकर झालेला. समीर समायराशी खेळत शर्वरीचे चाललेलं पाहत होता. घरात टीव्हीला पहिल्यांदाच तिच्यासाठी कार्टून लावलेलं. शर्वरीचे समीरकडे अजिबात लक्ष नव्हते. हे पाहून त्याला वाईट वाटत होतं. बापरे, अर्धाच तास झालाय समायराला येऊन, पण हिचं लक्ष नाही माझ्याकडे. काय हवं काय नको एकदाही विचारलं नाही. आमचं बाळ आल्यावर पुढे कसं होणार आहे? तो विचार करत होता
एवढ्यात शर्वरीने समीरला हाक दिली. समीर, चल जेवायला उठ. ऑलरेडी खूप उशीर झालाय रे. आत्ता आठवलं वाटतं मी, मनाशी म्हणत तो हात धुवून आला आणि टेबलवर बसला. त्याला वाढलं होतं तोच समायरा तिच्याकडे आली आणि तिच्या ड्रेसला धरून ओढू लागली. काय हवंय का तुला बेबी? झोप आली का? शरू विचारते. हो म्हणत समायराने मान हलवली. सॉरी समीर, तू जेव, मी आलेच तिला झोपवून, असं म्हणत ती पुन्हा तिला झोपवायला बेडरूममध्ये घेऊन गेली. ती तिला थोपटत झोपवून काही वेळाने बाहेर आली. पाहते तर समीर जेवण करून सोफ्यावर पडला तसाच झोपलेला. तिने सगळं आवरून ठेवलं. इतका वेळ झालेला की जेवायची इच्छाच नव्हती. ते सगळं झालं आणि ती समीर शेजारी येऊन बसली जिथे तो झोपला होता. त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. तोच तो जागा झाला आणि उठून बसला. हे काय, आत्ता आठवण झाली तुला माझी? सॉरी, तू इथे का झोपला आहे पण? तुला राग आलाय का माझा? ती म्हणाली. हो, मग काय, मला वेळच नाही द्यायचा का आता तुला? तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला. ती सांगते, अरे काही काय बोलतोस तू? समीर सॉरी हां, मी तुला न विचारताच तिला घरी घेऊन यायचे ठरवले. ओके ठीक आहे ग, आणि उलट मला खूप कौतुक वाटते तुझे. मी नेहमी तुझ्या सोबत असेन डिअर, तो म्हणाला. थँक्स, मला खूप टेन्शन आलेलं रे, ती म्हणाली आणि त्याला बिलगली. खूप वेळ तिची वाट पाहत बसलेला त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तिला म्हणाला. ते सगळं ठीक आहे, समायरा आत्ता आपल्यासोबत आहे, पण काय? ती म्हणाली. तो सांगतो, पण पुढे आपलं स्वतःचं बाळ येईल, मग तेव्हा तू मला वेळ देणार नसशील तर मला चालणार नाही हां, आधीच सांगून ठेवतोय. नाही रे, असं काही होणार. किती पुढचा विचार करतोस तू? ती त्याच्या डोळ्यात पाहत हसत बोलली. नक्की ना, तो म्हणाला आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिला घेऊन दुसऱ्या बेडरूममध्ये गेला आणि तिच्यात स्वतःला हरवू लागला. काही क्षणातच ते दोघे एकमेकांत गुंतून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी समीरला जाग आली तर शर्वरी आणि समायरा दोघी बेडरूममध्ये दिसत नव्हत्या. गॅलरीमधून तिचा आवाज येताच तो तिथे जाऊन पाहतो तर ती समायराला आभाळात उडणारे पक्षी दाखवत होती. शर्वरी, ऑफिसमध्ये जाणार आहे का नाही? तो विचारतो. ती सांगते, अरे तू उठलास का? जायचं तर आहेच, पण ही सकाळी उठून रडू लागली मम्माकडे जायचंय म्हणून. तो म्हणतो, ओ खरंच की, तिला एकटीला कसं ठेवायचं घरी? हो तेच तर ना, ती म्हणाली. तो बोलतो, बरं ठीक आहे, एक काम कर, तू थांब आजच्या दिवस घरी, मी जातो आवरून ऑफिसला. ती म्हणते, ओके. समीर, तिला एकदा कॉल करून विचार ना कधी येते न्यायला ते. काय ग, एवढ्यातच कंटाळलीस की काय? तो हसला. शरू म्हणते, अरे नाही रे, पण किती झाले तरी आई ती आईच असते ना. समायरा मिस करते रे तिला. हो, पण आत्ता ती आहे म्हणून, ती नसेल तेव्हा काय? समीर म्हणाला. ती म्हणते, बापरे, याचा विचारच केला नव्हता. किती अवघड आहे रे हे, म्हणून तिला बरं व्हावं लागेल समीर. तो सांगतो, हो, पण काहीतरी करावं लागेल. एक काम कर, तू आवर आणि मीही आवरतो. आपण हिला मॉम डॅडकडे सोडून ऑफिसला जाऊ आणि हिला न्यायला नताशाला तिथेच बोलावून घेऊ. ती म्हणते, हो समीर, पण त्यांना त्रास नाही ना होणार? आधीच श्रियादीचा पण 8वा महिना चालू आहे.
बरं, मी त्यांना फोन करून विचारतो, मग तर झालं. समीर म्हणाला. ओके, मी आवरते तोपर्यंत. समायरा बेटा, तुला टीव्ही पाहायचाय? चल तुला कार्टून लावून देते. ती समायराला टीव्ही लावून देते आणि किचनमध्ये गेली. समीरने मॉमला कॉल लावला. आज खूप घाई झालेली आणि ओढाताणही, पण शर्वरी तरीही सर्व करत होती. शर्वरी ऐक ना. ते सोड बोललेत, तू आवर पटकन. हो झालंच आहे, तू ये पटकन आणि नाश्ता कर. आज टिफिन तेवढा मला करायला नाही जमला, ती म्हणाली. हो ठीक आहे, समीर आवरत बोलत होता. शर्वरी काहीच वेळात नाश्ता बाहेर घेऊन आली. त्या दोघांनी मिळून नाश्ता केला आणि तिचं आवरून तिलाही खाऊ घातलं. तो तिची चाललेली धावपळ दुरूनच पाहत होता. क्षणार्धात तिला तयार करून तीही तयार होऊन आली. चल निघूयात. ओके म्हणत दोघेही तिला घेऊन खाली आले. अर्ध्याच तासात ते मॉम डॅडच्या घरी होते. तिथे समायराला सोडलं आणि खाली पार्किंगमध्ये येताच कारमध्ये ती बसायला डोअर ओपन करणार तर तिच्या जवळ आला. काय रे, काय झालं? ती म्हणते तोच तिला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू शर्वरी. आय लव्ह यू टू. पण उशीर झालाय आपल्याला समीर, ती हसत बोलली. हो चल म्हणत पटकन कारमध्ये बसत त्याने कार चालू केली. आज ऑफिसमध्ये असून शर्वरीला उगाचच मनात विचार येत होते की तिला करमत असेल का घरी. तिच्या मम्माची आठवण तर येत नसेल ना. कसा बसा तो दिवस संपवून ते दोघं घरी जायला निघाले. ते मॉम डॅडकडे आले आणि जेवण वगैरे तिथेच झालं. नताशा तिथेच समायराला न्यायला येणार होती. तिचीच वाट पाहत सगळेजण बसले होते. समीर किती गोड मुलगी आहे रे, मॉम म्हणाल्या. तिच्याशी खेळताना दिवस कसा गेला हेही कळालं नाही, डॅड सांगतात. एकाच दिवसात मॉम डॅडला तिने किती ओढ लावली, श्रिया म्हणाली. रोहन विचारतो, समीर पुढे काय ठरवलं आहे तू? समीर सांगतो, आम्ही तिला ॲडॉप्ट करायचा विचार करतोय, पण त्यापेक्षा नताशा बरी झाली तर ते जास्त चांगले होईल. हो, कारण कितीही झाले तरी आई ती आईच असते ना, शर्वरी म्हणाली. श्रिया सांगते, हो तेही बरोबरच आहे आणि आजकाल अशा केसेस आहेत की कित्येक लोक वाचलेत यातून. रोहन म्हणतो, पण तेवढी इच्छाशक्तीही हवी. काय रे, पण तिला यायला एवढा का वेळ लागलाय? थांब मी कॉल करून पाहतो, म्हणत समीरने कॉल लावला तर ती उचलत नव्हती. समीर राहू दे, अरे कदाचित जवळ आली असेल म्हणून उचलत नसेल, आपण तिची वाट पाहू आणखी, रोहन म्हणतो. शर्वरीचे एवढ्यात समायराकडे लक्ष गेले तर ती बसल्या जागेवर झोपू लागलेली. अरे तिला झोप आली आय थिंक. मॉम म्हणतात, शर्वरी जा ना तिला बेडरूममध्ये झोपव. आलेच म्हणत ती लगेचच समायराला घेऊन गेली. तिला झोपवून अंगावर ब्लँकेट पांघरून ती बाहेर आली. तरीही अजून नताशाचा पत्ता नव्हता. जसजसा वेळ जात होता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर टेन्शन येऊ लागलेलं. नकळत घड्याळाकडे लक्ष जात होतं. आता घड्याळात 9 वाजत आले होते. अशी कशी आहे ही नताशा? तिला काहीच काळजी नाही का मुलीची? डॅड म्हणाले. काही झालं तर नसेल ना? मनात नको ते विचार येत आहेत, मॉम म्हणत होत्या आणि एवढ्यात डोअरबेल वाजली. शर्वरीने जाऊन डोअर ओपन केले तर नताशा. आत ये, शर्वरी म्हणाली. ए काय, किती वेळ? पाहिले का किती वाजलेत? रोहन म्हणतो. आय एम सो सॉरी, ॲक्च्युली माझी कार मध्येच बंद पडली आणि फोन सायलेंटवर.
खरंच सॉरी. म्हणतच ती बसली. शर्वरीने तिला पाणी आणून दिले. आता कशी आहे तुझी तब्येत? रोहन विचारतो. नताशा म्हणते, हो जरा ठीक आहे, पण समायरा कुठे आहे? ती झोपली आहे, शर्वरीने सांगितले. नताशा बोलते, ओके, खरंच समीर शर्वरी थँक्यू. अगं थँक्यू काय, फ्रेंड्स आहात ना तुम्ही, एवढं तर चालतंच फ्रेंड्समध्ये. रोहन बोलत होता, पण अजूनही समीर आणि शर्वरी तिच्याशी कमीच बोलत होते हे तिलाही जाणवत होते. आपल्या स्टोरीने आता वेगळेच वळण घेतले आहे. तुम्हाला काय वाटते? नताशा बरी होईल का? की समीर शर्वरी समायराला अडॉप्ट करतील? कमेंटमध्ये जरूर नोंदवा. कथेचा भाग 29 हा अंतिम असेल. खुश रहा, आनंदात जगा आणि एक लाईक ठोका. थँक्यू.